तुम्हाला माहित आहे का, आंबोलीत एक गुहा आहे जिथून हिरण्यकेशी नदीची सुरुवात होते. हजारो वर्षापासून हे ठिकाण पवित्र मानले जाते. हे मंदिर महाराष्ट्राच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली गावाजवळ आहे. गणेश, शिव आणि हिरण्यकेशी देवी यांना समर्पित. हिरण्यकेशी हे नाव संस्कृत शब्दापासून आलेले असून हिरण्य म्हणजे सोनं आणि केशी म्हणजे केस असा याचा अर्थ होतो. या स्थळाची स्थापना रामकृष्ण विनायक पेंडसे यांनी केली. स्थानिक श्रद्धेनुसार 1938 साली त्यांना येथे दैवी अनुभूती झाली. शादिल ऋषींच्या मार्गदर्शन स्वयंभू शिवलिंगाचा शोध घेऊन या मंदिराची उभारणी झाली. पुढील 40 ते 50 वर्ष त्यांनी या स्थळाची निष्ठेने सेवा केली. येथे अस्थि विसर्जन, नारायण नागबळी, त्रिपिंड श्राद्ध यासारखे विधी केले जातात. अश्विन नवरात्री, श्रावण सोमवारी, शिवपूजा आणि महाशिवरात्रीला येथे मोठे श्रद्धेने उत्सव साजरा होतात. ही हिरण्यकेशी नदी इथून पूर्वेकडे वाहते, पुढे घटप्रभा नदीला मिळते आणि नंतर पंचगंगा नदीला सामील होते. हे केवळ एक देवस्थान नाही तर आस्था, निसर्ग आणि जीवनाचा पवित्र संगम आहे. अशा आणखी एक्सप्लोर व्हिडिओसाठी एक्सप्लोर विथ दीपालीला फॉलो करा.